हाय एव्हरीवन। तर काही दिवसातच येणार आहे आपली सर्वांची आवडती आषाढी एकादशी। तर मी त्यासाठी विठ्ठलाचा लुक क्रिएट करणार आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही प्लीज व्हिडिओ बघत राहा फायनल लुकसाठी। सो मेन जे आहे ते लुकमध्ये मुकुट, इयरिंग्स आणि कॉस्ट्यूम, मेकअप, तर हे सगळं काही करणार आहे। तर मीही खूप एक्सायटेड आहे आणि आय होप तुम्ही पण असाल। तर आज मी मुकुट आणि इयरिंग्स कंप्लीट करण्याचा ट्राय करणार आहे। तर चला स्टार्ट करूया। त्यात आधी मी घेतला आहे चार्ट पेपर आणि तो मुकुटच्या लेंथनुसार मी त्याला फोल्ड केलेला आहे। त्यानंतर जो एक्स्ट्रा उरलेला पेपर होता तो मी कट केला आणि त्यानंतर त्याला फोल्ड केला आहे। अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे कारण मुकुट असाच असतो। सो फक्त विठ्ठलाचा मुकुट असा असतो। त्याच्यानंतर मी त्याला स्टेपलरने फिक्स करून घेतला आहे आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे ते मी कट करत आहे। कट केल्यानंतर जे कोन्स आहेत साईडला ते बाहेर निघतात, तर त्याला स्टेपलरने फिक्स करायचं आणि थोडीशी फिनिशिंग द्यायची आहे। आणि जे कट केलेलं पार्ट असतं ना, ते मागे जे ट्रायंगल झालेलं आहे खाली होतं ते, तर त्याला नीट सर्कलनुसार इक्वली जोडून घ्यायचं आहे। तर जोडून झालं आहे माझं आणि त्यानंतर मुकुटचा शेप रेडी झालेला आहे। जिथे जिथे स्टेपलरची गरज आहे तिथे लावायचं आहे। आणि हे जे मी कट केलं आहे ते लेंथ मला थोडी जास्त वाटली म्हणून मी ते कट केलं आणि त्यानंतर स्टेपलरने परत फिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर मी घेतलेला आहे एक बॉक्स आणि अंदाजे चेक करून मी एक सर्कलचा मेजरमेंट घेतला आणि त्यानुसार सर्कल ड्रॉ केल्यानंतर तो कापून आपल्याला मुकुटच्या वर तो सर्कल जोडायचा आहे। सो मी ग्लू लावून त्याला अटॅच केला आहे। त्यानंतर त्याला ड्राय होण्यासाठी थोडं साईडला ठेवायचं आणि मुकुटच्या वर अजून एक लेयर करण्यासाठी मी प्लास्टिकचे बाउल घेतले होते आणि ते थोडेसे मला मोठे वाटले, तर मी त्यांना कट करून त्यांना ग्लू लावून दोन्ही एकासोबत स्टिक केले आणि मग त्याच्यानंतर ते पण आपल्याला मुकुटच्या वर स्टिक करायचे आहेत। त्याच्या आधी मी एक सर्कल कट केलं, मागच्या सर्कलपेक्षा थोडासा छोटा, आणि ते स्टिक केलं। त्यानंतर मग मी ते बाउल्स मुकुटच्या वर अटॅच करत आहे। त्याआधी ग्लू लावला आणि मग मेजरमेंट घेऊन ते एकदम मधोमध यायला हवं म्हणून मेजरमेंट घेऊन मी त्याला स्टिक केलं। त्यानंतर जे अगरबत्ती लावतो आपण ते मी घेतलं होतं घरातून, ते मी स्टिक केलं। तर एवढंच आहे आज। सो इथे माझं मुकुट कंप्लीट झालेलं आहे। हे सध्या रफ आहे, याचं डेकोरेशन मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे। आणि फिशच्या शेपचे जे इयरिंग्स असतात ते पण मी रेडी करून ठेवलेत, त्यांचं पण डेकोरेशन बाकी आहे। बट एका व्हिडिओमध्ये मी सगळं नाही दाखवू शकत कारण 3 मिनिटाची असते। सो मी तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये मेन याचं डेकोरेशन दाखवणार आहे। सो प्लीज व्हिडिओ पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।